मुंबईतील कमला मिल कंपाऊंडमधील टाइम्स टॉवरला लागलेली आग नियंत्रणात, वायर आणि एसीला आग लागल्यानं धूर अजूनही कायम। ठाण्यामध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी पालिका आयुक्तांची पीडब्ल्यूडी, पोलीस, वाहतूक अधिकाऱ्यांसोबत बैठक। वैतागलेल्या ठाणेकरांनी मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन केल्यावर प्रशासनाला जाग। प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। वर्षा बंगल्यावर झालेल्या भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रात्री वर्षा बंगल्यावरती गाठी भेटी। अर्धा तास दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा। राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीवरून मंत्रिमंडळ बैठकीनंतर चर्चा। एसओपी बनवण्याची फडणवीसांची भूमिका, तर आक्षेप घेण्यासारखं काय, राष्ट्रवादीचा सवाल। लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीवरून महायुतीत रस्सीखेच। बारामतीत भाजपच्या होर्डिंगवर शिंदेंचा फोटो, पण अजित पवारांचा फोटो मात्र नाही। भाजप आज जम्मू काश्मीर निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करणार। प्रकाशनानंतर अमित शहांची संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। रशिया युक्रेन युद्धात भारत मध्यस्थी करू शकतो, व्लादिमीर पुतीन यांचं वक्तव्य। भारत चीन ब्राझील सोबत सतत संपर्कात असल्याची पुतीन यांची माहिती। सिडकोतर्फे बेलापूर ते पेंधर मेट्रोच्या तिकिटात 33% कपात। उद्यापासून नवे दर लागू होणार। मुंबईतल्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी एकूण 310 गाड्यांची सोय। 16 सप्टेंबरपर्यंत गाड्यांमध्ये प्रथमोपचार चौक्या सुद्धा उपलब्ध। मुंबईमध्ये गणेशोत्सवादरम्यान बेस्टची 24 तास सेवा। उद्यापासून 16 सप्टेंबरपर्यंत 9 मार्गांवर 27 अतिरिक्त बसेस चालवणार। लालबागच्या राजाला रिलायन्स फाउंडेशनकडून 20 किलो सोन्याचा मुकुट अर्पण। पाचू आणि रत्नजडित मुकुटाची किंमत तब्बल 16 कोटी रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।